नमस्कार. आज आपण टॉप फॉरवर्ड केक बनवतोय. 1 कप प्रीमिक्स घेतलंय. त्याच्यामध्ये अर्धा पळी तेल घातलंय, थोडासा येलो कलर आणि पायनॅपल इसेन्सचे 4 ते 5 ड्रॉप. या सर्वाला आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून छान असं मिश्रण तयार करून घेणार आहेत. एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचे. पाणी आवश्यकतेनुसार वापरायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी झाल्यानंतर आपण याला एका ग्रीस केलेल्या टिनमध्ये ओतून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण याला 10 मिनिटासाठी प्रीहीट केलेल्या कढईमध्ये बेक करणार आहेत. मी मीडियम हीटवर कढई प्रीहीट केलेली आहे, कारण की गॅसची फ्लेम खूप मोठी आहे. आता टिनला 2 ते 3 वेळा टॅप करून याला आपण साधारणपणे 30 मिनिटासाठी बेक करणार आहे. अगोदरचे 10 मिनिट कढई प्रीहीट केलेली आणि नंतर 5 मिनिट हाय फ्लेमवर आणि नंतरचे 10 ते 15 मिनिट लो फ्लेमवर. केक बेक होऊन थंड करून घेतलं आहे आणि आता केक आयसिंगला घेतला आहे. खूप जास्त मोठा व्हिडिओ बनवलेला नाही आहे, जेणेकरून बघायला देखील कंटाळा येतो. आणि तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघत असता, त्याच्यामुळे ही सगळी प्रोसेस तुम्ही बघितलेली आहे. हा आपला अर्धा किलोचा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे आणि याला टॉप फॉरवर्ड केक म्हणतात. टॉप फॉरवर्ड म्हणजेच वरची बाजू जी असते केकची ती समोरची बाजू असणार आहे. तर छान केकला आयसिंग करून घेतलं आहे. सोबतच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून कळवा. आता पटपट अशी छान केकला आयसिंग करून घेतली आहे आणि आता केकला उचलून मी एका बोर्डवर ठेवते आणि याला आता आपण साधारणपणे 3 तास फ्रीजरमध्ये सेट करून घेणार आहे. तर सेट करून घ्यायच्या अगोदर कस्टमरला लाईनिंग पाहिजे होती केकवर, तर हे पण आत्ताच करून घ्यायचं आहे. ही जी स्टेप आहे ही नंतर करता येत नाही. आणि फायनल फिनिशिंग वरून केकला खूपच सुंदर फिनिशिंग पाहिजे, कारण की वरची बाजू जी आहे ती समोरची बाजू असणार आहे. आता केकला मी 3 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करून घेतला आहे. आता केकला बाहेर काढून घेते आणि आता आपण याला एका साईडने थोडंसं लाईनिंग मारून तो पीस केकचा कट करून घेणार आहे. आणि ती जी बाजू असणार आहे आपली केकची ती खालची बाजू असणार आहे, म्हणजे त्या बाजूने आपण केकला उभं करणार आहे दुसऱ्या बोर्डवर. तर अगदी अलगद कापावं लागतं केकला. केकचा शेप अजिबात बिघडला नाही पाहिजे. खूप जपून करावं लागते ही स्टेप. ज्यांना प्रॅक्टिस असते त्यांना व्यवस्थित जमतं हे. आता हा पीस मी अलगद बाजूला काढून घेतला आहे आणि जो पार्ट ओपन झाला आहे आपला केकचा पीस केला आहे तिथं त्याला व्यवस्थित क्रीम लावून घ्यायची. छान क्रीम लावायची आहे. ही क्रीम लावल्यामुळे केक जेव्हा आपण उभा करतो तेव्हा तो घट्ट चिटकला जातो बेसला आणि आपला केक जो आहे तो खालून दिसायला पण व्यवस्थित दिसतो. आता या केकला अलगद आपण दुसऱ्या बेसवर शिफ्ट करणार आहे. तर अशा पद्धतीने एक आपल्या ज्या हातात केक आहे तो केकचा बोर्ड उभा करायचा आहे आणि ज्या आपल्याला बोर्डवर केक ठेवायचा आहे तो आडवा धरायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अलगद केक दुसऱ्या बेसवर सरकवून घ्यायचा आहे. आता याला जास्त छेडछाड करायची नाही, अलगदच याच्या मागच्या भागावर आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे. इकडे क्रीम लावणं कंपल्सरी आहे, जेणेकरून केकचे जे आपला खालचीवाली लेअर आहे जी ओपन दिसत नाही आणि केक दिसायला छान दिसतो. आता याला पण छान फिनिशिंग आलीच पाहिजे, कारण की ही आपली केकची मागची बाजू आहे. तर इकडे याला मी छान असं फिनिशिंग करून घेतलं आहे आणि याला वरतून एक रिबन लावून घेते. अशा पद्धतीचं रिबन मिळतं केक डेकोरेशनच्या दुकानात किंवा इतर डेकोरेशनच्या दुकानात पण मिळतं. तर कस्टमरची डिमांड होते आम्हाला त्याच्यावर रिबन लावून पाहिजे, तर अलगद लावली ही रिबन मी. रिबन खूप छान चिटकते, याला वेगळं काही करायची गरज नाही लागत. आणि डायरेक्ट कट करून न घेता मी अगोदर रिबन लावून घेतली नंतर कट केली आहे. आता याचं फायनल टचअप. तर इकडे कस्टमरला ओरिजिनल गुलाबांच्या फुलाचं डेकोरेशन पाहिजे होतं, तर मी इकडे छान पिंक कलरचे रोजेस आणि ऑस्टरचे फुलं घेतलेत व्हाईट कलरचे. हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि केक व्हाईट कलरचा आहे, लाईट पण खूप जास्त आहे रूममध्ये, त्यामुळे हे व्यवस्थित दिसत नाही. म्हणून मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बॅकचा कॅमेरा लावून बाकीचं डेकोरेशन दाखवते. तर इकडे मी छान असे ऑस्टरचे फुलं, पिंकवाले रोजेसचे फुलं आणि 1-2 निशिगंधाचे फुलं लावून घेतलेत. आता हे वाले जे मी हर्ट लावते हे मी फॉन्डंटचे नाही बनवलेत. केकचा आपण बेस जो बेक करतो
त्यापासून बनवलेत. याचा एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. हे कसे बनवावे लागतात. हे तर मी फॉन्डंट कटरवाल्या कटरने कट केलेत, पण याच्यात नंतर आणखी जे मी काही छोटेवाले हर्ट शेपचे जे लावलेत, हे जे हर्ट लावलेत, तर हे मी हाताने बनवलेत. तर हे कसे बनवायचे हे मी त्या व्हिडिओत तुम्हाला सांगेल. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तो पण मी लवकरच अपलोड करेल आपल्या चॅनलवर. आणि असा हा केक आपला तयार झालेला आहे. इकडे आपण व्हिडिओ मोठा न होऊ म्हणून छान एडिट केलेला आहे. पण खरोखर करायला घेतला हा केक तर जवळपास 2 तास लागतात आणि सेट वगैरे सगळं करायचं म्हटलं तर 1 दिवस जातो. तर तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि ही आहे आपल्या केकची फायनलवाली झलक. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.